शकता आपली पालखी वाकसई म्हणजेच आईचं माहेरघर येथे प्रस्थापित होत आहे। हा पाहू शकता किती पब्लिक आहे। आई माऊलीचा एकविरा माते के, आई माऊलीचा उदो उदो। आई माऊलीचा एकविरा माते के। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कोलीवाड्याचा नाकवा। चला गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाकवा। तर आज आपला पालखीचा चौथा दिवस आहे आणि चौथी दिवसाची आज मॉर्निंग आहे आणि आपण वीरेश्वर सभागृह खोपोलीला आहोत वस्तीला आणि लगेच आपण आता आरती घेऊया आणि आरती घेऊन लगेचच पदयात्री आपले रवाना होणार आहेत खंडाला घाटातून आई एकविरेच्या दर्शनाला। तर पूर्ण दाखवण्याचा आम्ही दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमार्फत। तर गाईज कंटिन्यू राहा। आमचे महिला वर्ग चाय वगैरे आता सुरुवात होणार आहे आणि इकडे या साईडला नाश्त्याची व्यवस्था चालू आहे आणि या साईडला इकडे सर्व पदयात्री आंघोळी वगैरे चालू आहे तिकडे या साईडला। अजय पण उठलेला आहे। गाईज नाश्त्याची व्यवस्था चालू आहे। कुठला भाव? मिसल भाव। आता लगेच आरतीला सुरुवात होणार आहे आणि आपली पालखी खंडाला घाटातून आता रवाना होणार आहे। तर गाई आता चौथ्या दिवसाची सुरुवात झाली आहे। आता आम्ही घाट जाणार आहे, तरी तुम्ही बघू शकता किती गाई चालू आहे। एकविरा माते की जय। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंधुराची, कंठी संके माल मुक्ता फळाची, जय देव जय देव उठे कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुन तेनो पुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल सरला सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा। तर गाईज आपली आई माऊलीची पालखी आता आम्ही खोपोलीतून आता काढलेली आहे आणि वल्लावल्लाचा घाटमाता जो खंडाला घाट म्हणून नमूद केला आहे त्या घाटमात्यातून आपण आता रवानगी आपली पालखी होणार आहे आणि आई माऊलीच्या चरणाशी आम्ही जाणार आहोत आणि पूर्ण आई माऊलीचं दर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा आणि नवीन असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। कोलीवाड्याचा दाखवू सगळ्यांना दाखवू। नाकवा काय करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कोलीवाड्याचा नाकवा। चला हो परत एकदा महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि लगेच आता आम्ही खंडाला घाट जो घाटमाता आहे तो आता सर करत आहोत। तर सर्वांना जय एकविरा। आता आम्ही खंडाला घाट करत आहोत।
खंडाला घाटामध्ये आम्ही ही सेवा देखील ठेवतो का तर कोणी वृद्ध जरी ठकला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही एमर्जन्सीसाठी रिक्षा 2-3 रिक्षा ठेवतो. आणि आमच्या मांड्याच्या आई बसलेल्या आहेत आता पाहू शकता आपण. कसं वाटतं आई, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं एकदम मस्त. हां आता आज आपल्याला शिग्रोबा मंदिराचे आता दर्शन होईल. शिग्रोबा देवाचा लगेच आपण कालभैरवाचा माहेरघर आपण जाणार आहोत. लगेच आपल्या सासरघरी जायचं आहे आई माऊलीच्या दर्शनाला. तर आपली 2-4 दिवसाची आपली हा प्रवास आज मातेच्या कृपाशीर्वादाने आज पूर्ण होणार आहे. तर कसं वाटतं? एकदम चांगला. असं वाटतं का पुढच्या वर्षाचा दिवस कवा येईल. हो आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. आहे. हॅलो खंडाला घाटामध्ये आहोत. आयलो उदो उदो एकविरा माते के आई माऊलीचा आहे. आई माऊलीचा एकविरा माते के आये आये एकविरा माते के आये. आई माऊलीचा एकविरा माते के आहे. हो गाईज आम्हाला डुंग्याची पालखी देखील भेटली. डुंगा कोलीवाड्याची मागे पालखी आहे. ती पालखी शिग्रोबा मंदिर जो आहे ना तिथे आता मानपान देण्यासाठी शिग्रोबा देवाचं तिथे थांबलेली आहे. आपण पाहू शकता. हे माया काहीच आता आपली पालखी शिग्रोबा मंदिर येथे मानपान दिलेलं आहे पालखीचा. आणि आपल्याला डुंगे गावाची देखील पालखी भेटलेली आहे.
काहीच 2 पालख्या आता एकत्र आलेल्या आहेत. ए थांबव घरी. विक्रम आते के आई माऊलीचा सातत्याने 12 वर्ष आली. आजची देखील पाण्याची जी अत्यावश्यक सेवा आहे ती पदयात्रींना पुरवत असतो. आणि आज यावर्षी तो लेट आला पण आला खंडाळा घाटामध्ये. पाहू शकता खंडाळा घाटामध्ये कसे भयंकर ॲक्सिडेंट होत असतात, अपघात होत असतात. आणि म्हणूनच गाडीनं सावकाश रीतीने हाकला या घाटामध्ये. लय डेंजर असा घाट आहे हा खंडाळा घाट. जुन्या घाटातून वरच्या मार्गाने आलेलो आहोत आणि खाली एक्सप्रेसवे आपण पाहू शकता. एक्सप्रेसवे काहीच आम्ही आता मंकी पॉईंट जो खंडाळा घाटाला आहे त्या परिसरामध्ये आहोत. आणि भरपूर असा गारवा इथे आहे, भरपूर अशी हवा आहे पाहू शकता. आणि खालीच आपल्याला एक्सप्रेसवे दिसत आहे. आपण खंडाळा घाटामध्ये आलो ना तर आपल्या पूर्वजांचं दर्शन होतं. आता पाणी दिलेलं आहे त्याला. पाणी घे, घे ना पाणी घे ना. नको गाईज या आता चाय प्यायला खंडाळा घाटामध्ये. चहाच्या सोबत देवा आमचा हेल्थी दादा एनर्जी ड्रिंक पालखी खंडाळा तलाव येथे आहे खंडाळ्यामध्ये. आपण पाहू शकता. आता इथे आमचं नाश्ता आहे. फुल एन्जॉयमेंट करत आहे बाबा पण, दादा वगैरे सेवेकरी. अजय पालखी खंडाळा तलाव जो आहे येथे आहे. आणि लगेच आता नाश्त्याची देखील सोय झालेली आहे सकाळच्या. आणि सर्व आपले पदयात्री करून नाश्ता करत आहेत. नाश्त्यामध्ये आपल्याला काय ते मिसल आणि पाव आहे. काहीच सर्व आई एकविरेचे पदयात्री आता नाश्ता घेत आहेत. आपण समोरच पाहतात. दादा पण आहे. महिला वर्ग देखील नाश्ता करत आहे. आणि या साईडला पूर्ण खंडाळा तलाव लोक आहेत नाश्ता करत आहेत. आपण देखील आता मिसल घेत आहोत. टाक ना रस्सा टाक. सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आराम करण्यासाठी बसलेले आहेत. सगळ्या किती पाव खाल्ले? नाश्ता कसा होता? एक नंबर होता. काहीच पाहू शकता एवढे पाव घेतल्या. इकडे मिसळ आहे. फुल एन्जॉयमेंट खंडाळा तलाव. जय आई माऊलीचा. काहीच आपली पालखी आता खंडाळा तलाव येथून नाश्ता वगैरे करून आता मणिशक्तीला म्हणजे रमेशदा पाटील यांच्या बंगल्यावर आता जाणार आहे.
लंचसाठी. तर गाईचं कंटिन्यू राहा. शकता तलावातले आपण कमल देखील आणलेले आहेत उपटून. DJ Sagan. पालखी दुपारच्या सत्रामध्ये 4थ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये आलेली आहे रमेशदा पाटलांच्या बंगलोवर मनशक्तीला. माननीय श्री उमेश मोतीराम अटाळकर, शिवनगर चौधरपाडा समाजसेवक, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या पालखीला भेट दिलेली आहे त्यांनी आणि योगदान देखील त्यांचं असतं आपल्या पालखीला काही ना काही. त्यांचा देखील आपल्या मंडळातर्फे सत्कार होणे गरजेचं आहे आणि आपला सत्कार त्यांनी स्वीकारावा. तसेच त्यांचेच बंधू साईनाथ माणिक अटाळकर हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपल्या मंडळातर्फे सत्कार होत आहे. वेळात वेळ काढून आपल्या पालखीला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जेवण करायला आता आम्ही मनशक्ती खंडाला लोणावळा इथे आहोत आणि दुपारचं जेवण आपला आहे हा. आणि सातत्याने आपल्या आई एकविरा पवन सेवा मंडळाच्या पालखीला 12 वर्ष झाली आणि 4थ्या दिवसाचं दुपारचं जेवण जे लोणावलेलं असतं ते माननीय श्री लक्ष्मण दादू भंडारी, माननीय सरपंच शिवनगर चौधरपाडा यांचं अन्नदान असतं आणि काही कारणास्तव काका आले नाही, लक्ष्मण दादू भंडारी काका आले नाही आहेत तर मंडळ त्यांचा ऋणी राहील आणि अशीच सेवा आपल्या मंडळाला तसेच आई एकविरा चरणी बहाल हीच अपेक्षा. पालखी आता पूर्णपणे नवीन फुलापानांनी सजवण्यात आलेली आहे. का तर आता दर्शन होणार आहे आपलं, त्यासाठी नवीन फुलपानं लावण्यात आलेली आहेत. पाहू शकता पालखीची उत्तमरित्या फुलपानांची सजवणूक चालू आहे आणि लगेच आपण आता माहेर घरी प्रस्थापन करणार आहोत पालखी आई एकविरा पवन सेवा मंडळ.
पालखी ऐकरा पवनसेवा मंडळाची पालखी आता चाललेली आहे आईच्या माहेरघराला, आईचं मानपान देवाला, आणि लगेचच मानपान झाल्यानंतर माहेरघराला लगेचच सासरघरी म्हणजेच आई एकविरेच्या गडाला आपली पालखी जाणार आहे. पालखी ऐकरा पवनसेवा मंडळाची पालखी आता वर्सोली टोलनाक्यावर आलेली आहे. आता आपली पालखी वाकसई म्हणजेच आईचं माहेरघर येथे प्रस्थापित होत आहे. हा, पाहू शकता किती पब्लिक आहे. आई माऊलीचा एकविरा माते के, आई माऊलीचा उदो उदो. आई माऊलीचा एकविरा माते के. आई माऊलीच्या माहेर घरी जाण्यासाठी वाकसई गावातून अशा प्रकारचा मार्ग आहे. आईचं माहेरघर श्री कालभैरवनाथ देवस्थान वेरगाव. आई एकविरा पवनसेवा मंडळाची पालखी आता पोचलेली आहे आपल्या आईच्या माहेरघरी कालभैरव मंदिराकडे. आपण पाहू शकता कालभैरव मंदिर, आईचं माहेरघर. समोरच तलाव आहे, हौद आहे आईचं. साईडलाच जाखमा माता देवी मंदिर आहे गाईज. मंदिराचा प्रवेशद्वार असा आहे माहेरघराचा. हे बघू शकता मच्छी पकडणारे बसले सगळे.
तिकडे आतमध्ये चांगलं माहिती आहे तुम्ही म्हणजे आधार म्हणून तुम्ही आम्हाला बलतो आणता नाही का तुम्ही कधी आम्हाला पलतर देता का इज्जतशीर कधीच देत नाही काय म्हणून तुम्ही आमचा अपमान करता कशाला नोंदणी करता तुम्ही आम्हाला काय सर्व काय आहे ना बोला ना तुम्ही काय पाहिजे कधीच आम्हाला पल सुद्धा द्यायला बघत नाही त्याला विचारता काय तुमचा मानपान बोला काय ध्यान क्रिया वर्ग लाख पुन्हा आदेश लाख पुन्हा आदेश स्मशान वर्गात तुला रात तुझा आहे काय रात रोज स्मशान चालतो बस तिथं हार बघ भाऊ एक आहे का एक हार घेत बाकी आहे का काही सगळं काही सांगा आता काही नको ना मागू लोक या पण आहे ना पटकन बोला तर काहीच आई एकविरा पवनसेवा मंडळाचा आईच्या माहेरघरी मालपान झालेला आहे. परंतु आमच्या भंडारी कुटुंबामध्ये काही दिवसापूर्वी दुःखद घटना झाली होती, त्यामुळे आम्ही पालखीला कांदाही नाही देऊ शकलो. परंतु तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर काहीच आता आपण आई माऊलीचा म्हणजेच आई एकविरेचा जो सासर आहे म्हणजे कार्लागड आहे तो आता आपण दाखवणार आहोत. तर कंटिन्यू राहा.
घेतला ना भाई. यार व्हिडिओ चालू माऊलीचा मानपान देऊन माहेरघरी आता आपली पालखी ही सासरघरी म्हणजेच कार्लेगडाला आता रवाना झालेली आहे. एकविरा माते के आई माऊलीचा पाहू शकता किती भक्तगणांची गर्दी आहे. आपली पालखी आईच्या एकविरे आईच्या पायथ्याला पुजलेली आहे. पालखीला खूप मजा आली आम्हाला. मस्करी करू नका. भक्तांना नम्र विनंती आहे, मंदिर परिसरामध्ये गुलाल उडवला जाणार नाही, लक्ष द्यायचंय. आई एकविरा भक्त आपल्याला नम्र विनंती केली जाते, मंदिर परिसरामध्ये गुलाल उडवला जाणार नाही, अन्यथा ऑनलाईन कारवाई केली जाईल. कृपया लक्ष द्या. श्री आई एकविरा माईचं मंदिर शक्तीपीठ बहेरगाव यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन. भक्तांना नम्र विनंती, मंदिर परिसरामध्ये
माऊलीचा मानपान कार्लेगडाला आपल्या काही मेंबरनी आपल्या केलेला आहे आणि लगेचच DJ वगैरे लावण्याची आता वर्दळ चालू आहे ना. इकडे या साईडला सूप वाटपाचं काम देखील चालू आहे.